झी 24 तास एक पाऊल पुढे। भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यातील मुरमाडी गावातील 3 अल्पवयीन मुलींच्या हत्या प्रकरणाला 1 महिना पूर्ण होतोय। मात्र अजूनपर्यंत तरी पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळालेलं नाही। पोलिसांच्या म्हणण्यानुसार फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये या मुलींवर बलात्कार झाला नसल्याचं स्पष्ट झालंय, परंतु स्थानिक डॉक्टरांनी दिलेला शवविच्छेदन अहवाल हा त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। 3 सख्या बहिणींच्या हत्या प्रकरणाला 1 महिना लोटलाय। 500 लोकांची चौकशी करूनही पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलेलं नाही। त्यातच 3 फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये 3 वेगवेगळे निष्कर्ष समोर आल्यानं या प्रकरणाचं गूढ वाढलंय। जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालात 3 जणींवर बलात्कार करून हत्या झाल्याचं म्हटलं होतं, तर मुलींवर अत्याचार झाला नसल्याचं पहिल्या फॉरेन्सिक अहवालामध्ये स्पष्ट झालंय। तर 3ऱ्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये दुसऱ्या बहिणीचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचं सांगण्यात आलंय। आम्हाला या ठिकाणी राहून एवढे वर्ष झाले, पण अजून आम्ही ते विहीर बघितली नव्हती, तर मुली त्या तेवढ्या लांब कशा का गेल्या, म्हणजे या सगळ्या प्रकरण सगळ्या गोष्टी आढावा घेतल्यानंतर असं लक्षात येते की बुवा एक प्रकारचं मर्डर आहे, त्यांना मारून त्या ठिकाणी टाकलेलं आहे। कायद्याचे ज्ञान नसूनही आम्हाला एवढी गोष्ट समजते की पहिला रिपोर्ट आला बलात्कार झाला आणि फॉरेन्सिक अहवाल म्हणतो की बलात्कार झाला नाही, तर या दोहोंपैकी कोणाची एक गोष्ट खरी मानायची। 3 बहिणी 14 फेब्रुवारीला बेपत्ता झाल्या होत्या। नातेवाईकांनी शोधाशोध करून नंतर पोलीस स्टेशन गाठलं, मात्र या ठिकाणी पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडेंनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली। रात्री 1:30च्या सुमारास तक्रार नोंदवली। 16 फेब्रुवारीला संध्याकाळी गावाजवळच्या विहिरीमध्ये या मुलींचे मृतदेह सापडले। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आल्यावर पोलीस निरीक्षक मुंडे यांना निलंबित करण्यात आलं, तर सरकारनं 10 लाखांची मदत मुलींच्या आईला दिली। दरम्यान झी 24 तासशी बोलताना मृत मुलींच्या एका महिला नातेवाईकानं आरोपी घरातलाच असून हा प्रकार संपत्तीकरिता झाला असल्याचं सांगितलंय। मला तर पक्का डाऊट आहे ते घरचेच लोक आहेत, त्यांनीच केलाय न, तेच आम्ही जातो तर आम्हाला टॉर्चर करतात, इथं यायचं नाही, आम्हाला काही बोलता असे म्हणतात, फाशी देतो म्हणता, कावतं करतो म्हणता, असे म्हणजे जे आम्हालाच काय बाई बोलून राहिले। या प्रकरणी अजून 40 लोकांची चौकशी सुरू आहे, परंतु आतापर्यंत कुणालाही अटक झाली नाही। पोलीस प्रशासन आरोपींना पाठीशी तर घालत नाहीत ना, या चर्चेला आता आणखीनच जोर आलाय। पोलीस अधीक्षकांच्याही निलंबनाची मागणी स्थानिकांमधून होत आहे। झी 24 ताससाठी माधव चंदनकर, भंडारा। झी 24 तास एक पाऊल पुढे।